नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता आणि आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशा एका सहकार्याबद्दल ज्यांनी सामाजिक समतेसाठी आणि विचारांच्या लढ्यासाठी आयुष्य झोकून दिलं। हे व्यक्तिमत्व म्हणजे देवराम विष्णू नाईक। देवराम विष्णू नाईक यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1894 रोजी पालघर तालुक्यातील आलेवाडी येथे झाला। 1927 पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने प्रेरित झाले आणि त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला। त्या काळात समाजात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा मोठा संघर्ष निर्माण झाला होता। हा संघर्ष मिटवण्यासाठी आणि समाजात समता निर्माण करण्यासाठी देवराव नाईक यांनी 1 ऑगस्ट 1925 रोजी ब्राह्मणेतर हे वर्तमानपत्र सुरू केले। बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या समाज समता संघाचे ते एक सक्रिय कार्यकर्ते होते। फक्त कार्यकर्तेच नाही तर समाज समता संघाच्या समता या पाक्षिकाचे ते संपादकही होते। त्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या जनता या ऐतिहासिक पाक्षिकाचाही काही काळ त्यांनी संपादन करण्याची जबाबदारी सांभाळली। देवराव नाईक यांनी लेखन, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य यांच्या माध्यमातून बहुजन समाजात जागृती निर्माण करण्याचे काम केले। त्यांच्या विचारांमध्ये सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाचा स्पष्ट संदेश दिसून येतो। 27 ऑगस्ट 1982 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे कार्य आजही सामाजिक चळवळीसाठी प्रेरणादायी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत अनेक सहकारी होते, पण इतिहासात अनेकांची नावे मागे पडली। अशाच विस्मरणातील सहकार्यांची माहिती आम्ही थेट वार्ता चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।